चला आज आपण बनवूया एकदम साधी सोपी आणि झटपट अशी अंडा कढी। तर व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला आवडला ना तर नक्की लाईक करा। तर झटपट अशी बनवली आपण अंडा कढी। नमस्कार सर्वांना, सविता किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। चला आज बनवूया आपण अंडा कढी। तर अंडा कढी बनवण्यासाठी मी इथे 6 अंडे ना बघा असे छान शिजवून घेतले। तर अंडे शिजवून छान असे घेतल्यानंतर ना आपण याला आता सालटे काढून घेतले तर चिरा पाडून घ्यायचे। तर म्हणजे आपण जेव्हा तेलात टाकू ना तर अंगावर उडणार नाही आणि याच्यात मसाले पण आतपर्यंत जातात, त्यामुळे असे चिरा पाडून घ्यायच्या। अख्खले टाकले तर अंगावर उडतात तेलात टाकल्यावर। अशा आपण पूर्ण अंड्यांनाही चिरा पाडून घेऊया। मी 6 अंडे घेतले, तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये बनवणार असाल तर अशाच पद्धतीने बनवा। आता आपण इकडे गॅसवर ना कढई मांडली, त्यात ऑलरेडी तेल होतं तळलेलं, तर त्यातच टाकलेत मी। आता आपण अंडे याच्यात टाकायचे। तर नॉनव्हेज तळलेलंच आहे, त्यामुळे मी त्यातच बनवायला घेतले। आता आपण टाकलेली 1 चम्मच हळद, 1 चम्मच लाल मिरची पावडर टाकायची, मीठ टाकायचे आणि गॅसची फ्लेम स्लो ठेवायची, नाहीतर ना मग आपलं मिरची पावडर आणि ते जळलं ना तर कडू कडू लागेल। त्यामुळे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची, एकदम स्लो पण नाही, लो टू मिडियम गॅसवर आपण आता याला छान असं एकदम डार्क कलर गोल्डन येऊपर्यंत फ्राय करून घेऊया। अंडे असे तळून बनवले ना तर खूप अंडा कढी आपली टेस्टी लागते। ते 4-5 मिनिटं आपण अंडे फ्राय करून घेतलेत बघा, एकदम मस्त असं याला डार्क कलर आलाय। आता आपण काढून घेऊया। आता त्याच कढईमध्ये मी आता कांदा टाकताना ते स्किप झालंय, त्याच कढईमध्ये थोडं तेल होतं, त्यातच मी 3 मीडियम साईजचे कांदे असे स्लाइसमध्ये कट करून घेतले। आता गॅस फास्ट ठेवला मी आणि आपल्याला कांदा फ्राय करायचा याच्यामध्ये। आता आपण याच्यामध्ये टाकूया अद्रक, लसूण, 2-3 मिनिटं छान कांद्यामध्ये तेलामध्ये परतून घ्यायचे सॉफ्ट होईपर्यंत थोडंसं। कांदा बघा सॉफ्ट झालाय। आता आपण इथे 2 टमाटे मी घेतलेत, मोठे साईजचे होते, तर 2 टमाटे असे स्लाइस कट करून घेतलेत, ते टाकूया आपण। एक चम्मच मीठ टाकू, म्हणजे पटकन सॉफ्ट होईल आपले टमाटर। आणि याला मी 5 मिनिटासाठी ना झाकून ठेवलं होतं, जेणेकरून पटकन आपले टमाटर सॉफ्ट होईल। झटपट आपण बनवतोय त्यामुळे। पाच मिनिटं झाले बघा, आपलं कांदा टमाटर सगळं व्यवस्थित असं सॉफ्ट झाले, टमाटर पूर्णपणे गाळ झाले। आता आपण गॅस बंद करू आणि मिश्रण पूर्णपणे थंड करायचे। थंड झाल्यानंतर आपण याला मिक्सरमध्ये याची पाणी न टाकता एकदम बारीक अशी प्युरी बनायची। चला आता आपण थंड झालं मिश्रण मिक्सरमध्ये घेतले, आता आपण घेऊया वाटून। हे पा आपण ना मस्त असं बारीक वाटून घेतले। आता आपण त्याच कढईमध्ये टाकूया 2 चम्मच तेल, तेल गरम झालं। आता आपण याच्यात टाकू 2 चम्मच टाकली मी काश्मीरी मिरची पावडर आहे, 1 चम्मच धनिया पावडर आहे, 1/2 चम्मच एवढी मी इथे ना काळी मिरी पावडर टाकली। जास्त नाही टाकायची काळी मिरी पावडर, फक्त 1/2 चम्मच एवढीच टाकली। आणि 1 चम्मच आपला अंडा करी मसाला टाकलाय।
व्यवस्थित मसाले आपण मिक्स करून घेऊया। आता काश्मीरी मिरची पावडर टाकली ना तर जास्त तिखट नसते, तर आपण इकडे आपला घरगुती मसाला टाकला 1 चम्मच। त्यानंतर आपण जो मसाला बनवला आहे ना, याच्यात मी हळद टाकायला विसरले होते, 1 चम्मच हळद टाकली। आपण जो मसाला बनवला आहे तो टाकायचा। मसाला छान तेलामध्ये परतून घ्यायचा आपल्याला। आता एक वेळा मिक्स करून घ्यायचा। त्यानंतर आपण 3 ते 4 मिनिटं स्लो गॅसवर याला परतून घेऊया तेल सुटेपर्यंत। मसाला आपला छान तेल सुटेपर्यंत आपण परतून घेतलंय बघा। आता याच्यात मी गरम पाणी टाकते। गरम पाणीच टाकायचं म्हणजे छान असा टेस्ट लागतं, टेस्ट बिघडत नाही। आता तुम्हाला किती घट्ट पातळ हवी त्या हिशोबाने तुम्ही पाणी टाकायच्या मध्ये। मला थोडंसं घट्ट वाटतं, मी अजून पाणी टाकलं याच्यात। आता आपण याच्यामध्ये तुमच्या चवीप्रमाणे याच्यात मीठ ॲड करा। थोडीशी आपण कोथिंबीर टाकूया। आता याला झाकण ठेवून आपल्याला ना 2 ते 3 मिनिटं छान उकळी येऊन द्यायची। पहिलं काहीला मसाल्याला शिजून घ्यायचं आपल्याला पहिलं। हे बघा मसाले आपले छान उकळी आली, याला मी 3 ते 4 मिनिटं उकळून घेतले। त्यानंतर आपण आता याच्यामध्ये टाकूया आपले सगळे अंडे। अंडे टाकल्यावर आपल्याला अजून याला 2 ते 3 मिनिटं उकळायचं, म्हणजे अंड्यामध्ये पूर्ण मसाला व्यवस्थित जाईल आणि टेस्ट अजून खूप छान लागेल ते अंडा कढीची। आता इकडे मी गॅसवर गरम करून घेतली तव्यावर आपली कसुरी मेथी। कसुरी मेथी गरम करून अशी हाताने क्रश करून टाकायची, अजून छान फ्लेवर लागतो। एक वेळा तुम्ही अशा पद्धतीने जरूर बनवून पहा। तर आता आपण झाकण ठेवूया याच्यावर आणि 3 ते 4 मिनिटं ठेवली तरी चालेल। छान शिजून द्यायचं म्हणजे कसुरी मेथीचा पण फ्लेवर उतरेल याच्यामध्ये। तुम्ही स्लो गॅसवरच ठेवलेली आहे आणि स्लो गॅसवर ठेवून आपल्याला झाले तर 4 ते 5 मिनिटं बघा अंडा कढी आपली तयार झाली। तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब